आज ना मला सराफ बाजारात थोडंसं काम होतं म्हणून आम्ही निघालो. व्हिक्टोरिया पुलावरून सूर्यास्त असा दिसत होता. तिथूनच आम्ही गोदामाईचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. तर इथे आल्यावर सराफ बाजारात खूप गर्दी होती. इथे ना खूप सारे जुने वाडे आहेत. तर हा आहे सरकार वाडा. असं म्हणतात की इंग्रजांच्या काळातील हा वाडा आहे. इथे खूप सारे सोनारांचे दुकानं आहे. आता सोनाराच्या दुकानांमध्ये गर्दी कमी आहेत, कारण आपल्याला माहीतच आहे सोन्याचे भाव खूप वाढलेले आहेत. तर ह्या काकांकडनं मला विभूतीचे कानातले घालून घ्यायचे होते. हे काका खूप छान नाक आणि कान टोचतात. खूप लांबून लांबून लोक यांच्याकडे येतात. लहान मुलांनाही इथेच नाक कान टोचण्यासाठी आणलेलं असतं. तर त्यांनाही विभूतीच्या कानातल्यांची डिझाईन बघून फार आश्चर्य वाटलं. ते म्हणाले की जुन्या काळातील बायका हे असं घालायच्या, आजकालच्या मुली असं काही घालत नाही. त्यांना फारच आश्चर्य वाटलं. तिथे ना अशा देवीच्या नथी ठेवलेल्या होत्या. त्यांच्यासमोरच पोथी गाठणारे बसलेले असतात. आता सगळ्याच बायका आर्टिफिशियल ज्वेलरी घेतात, त्यामुळे इथे ना आता हे सगळे लोक तसेच बसलेले होते, गिराईक नव्हते. समोरच फुल बाजार पण आहे आणि जाताना खूप सारे मसाल्यांचे दुकानं लागले, कारण आता उन्हाळा चालू आहे. त्यानंतर विभूतीला खूप क्लचर घ्यायचे होते म्हणून आम्ही क्लचरच्या दुकानात गेलो. इथे खूप सुंदर सुंदर क्लचर आणि स्क्रंचीज भेटतात. आता आम्ही क्लचर आणि खूपच घेतले, पण आता टिकतील किती दिवस माहीत नाही, कारण आपल्याला अशी सवय असते की कुठेही काढायचं आणि तिथेच टाकायचं, नंतर काही केल्या ते सापडत नाही. गर्दी होती त्यामुळे गाडी काढायलाही खूप त्रास झाला. घारपुरे घाटावरून गोदा पार्क असा काही दिसत होता. तर असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.